बघा देवाचं रूप बरोबर, देवाचे डोळे बरवे, देवाचे हात बरवे, देवाचे कान बरवे, नीट ऐका, आणि देवाचे पाय बरवे. आपले रूपही बरोबर नाही. आपलं रूप फक्त ब्युटी पार्लरवरून आल्यावरच चांगलं दिसतं. एक मुलगा नवरी पाहायला गेला, नवरी पाहिली, पसंत झाली, घरी आला, लग्न ठरलं, लग्न जवळ आलं, वऱ्हाड आलं, वरात निघाली आणि मुलगी ब्युटी पार्लरला गेली आणि असं मस्त सजली. नवरदेव घोड्यावर बसला आणि नवरदेव मिरवणुकीतून नाचत वाजत गाजत बोहल्यावर आला आणि समोर त्यानं नवरी पाहिली. तो मामाले म्हणे, आपण जी पोर पाहिजे ती आहे नाहीच म्हणे. अरे मामा म्हणे, अरे आई 30 पोरशी. तो म्हणे नाही आई 3 नाही. भाऊ तू 3 नाही म्हणू नको, 3 शिवाय पर्याय नाही. जी समोर आली ती धारण करून घे. 40 वर्ष ना बांबू फिर ना, 40. आमचं चांगलं झालं, आम्ही त्या लाटेत नव्हतो. पहिलंच आमंत्रण, पहिलंच पान, पहिलीच पोरण, पहिलं लग्न, दुसरं नाही. बरं चांगलं होतं. आताही पोरी मिळतात ना, काय मिळत नाही पोरी, पण पोऱ्या चांगला पाहिजे. पोऱ्या मावा गोवा खावा, पोऱ्यानी मावा खावा, गोवा खावा, 90 हाणवा. कशी भेटी पोर? तू 40 ना नाही, तू 47 ना तरी भेटवून तुला. आणि तुला जर वाटत असेल ना आपल्याला लग्न करायचंय, आमनी संगत नाहीये. आता लोक नोकरी पाहून नाही देत पोरं. माळकरी आहे का, निर्व्यसनी आहे का, म्हणून माळकरी वा. आम्ही या घरात पोर दिली, अशी उगच दिली का? पोरगा चांगलं आहे म्हणून दिली. खरंच चांगला पोरगा आहे, सच्चिल आहे, आज्ञात आहे, प्रामाणिक आहे, आज्ञाधारक आहे. निदान हे तरी गुण पाहिजे ना. अरे मावा काही तुला तोंड सडी गे, तू मिथून चक्रवर्ती का? फार वाईट अवस्था आहे महाराज. म्हणून आपलं रूप बरोबर नाहीये, देवाचं रूप बरोबर आहे. रूप पाहता लोचनी तो हा विठ्ठल बरोबर. देवाचं रूप बरोबर आहे, आपलं रूप नाहीये. आपलं रूप दिवस मग 3 वेळा बदलस. टीव्ही ना चॅनल ना गत. चामा साखर कमी पडणे का आपलं तोंड उतरी जा. भाजी मा मीठ जास्त वय ना का आपलं तोंड उतरी जा. टीव्ही ना रिचार्ज सरी घ्या, मोबाईल ना बॅलन्स सरी घ्या, तर आमना चेहरा बदली जास. आपलं रूप दिवसातून 3 वेळा बदलतं महाराज. असा एखादा माणूस पाहिला की तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याचा चेहरा असा प्रसन्न नाही, त्यांना चॅनल बदलीच राहत. आणि त्या चॅनल मध्ये जास्त चॅनल कार्टूनचेच आहेत. अलग लक्षात. म्हणून देवाचं रूप बरोबर आहे आणि आपलं रूप ओंगळवान आहे.
देवाचे कान बरवे आहेत, आपले कान ओंगळवाणी आहेत. देवाचे डोळे बरवे आहेत, आपले डोळे ओंगळवाणी आहेत. म्हणून तुकोबऱ्यांचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. बरवं पहा, चांगलं पहा. आपले हात बरवे आहेत, आपले हात ओंगळवाने, देवाचे हात बरवे आहेत. देव काय दिल सांगता येत नाही महाराज. बरवा आहे देवाचा हात, आपले हात ओंगळवाने आहेत, आपले पाय ओंगळवाने, देवाचे पाय बरवे आहेत. देवाचे पाय खूप सुंदर आहेत महाराज. आणि मग तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावया. का? त्याचे पाय चांगले आहेत. आपलं पाय किती भेटू दे आपले, आपला पाय एक जागावर राहतच नाही. एक भिकारी होता, मला दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो, मला आठवलं की सांगतो. एक भिकारी होता, आणि तो भिकारी अशा मंदिरांच्या पायरीवर बसलेला होता, असं कटोर घेऊन, देवाबा देवाबा देवाबा. हे इकडे एक लाईन आणि तिकडे एक लाईन, इकडे बायाच नाही लाईन आणि इकडे माणसच नाही लाईन. भीक मागाले. ऐका ना, हा इकडच्या लाईनला, बाया तिकडच्या लाईनला. तेवढ्यामध्ये एक सावकार उतरला मंदिरातून दर्शन करून, आणि त्या सावकाराने 10 तोळ्याचं सोन्याचं कॉईन त्या भिकाऱ्याच्या भांड्यात टाकलं. नीट ऐका, भिकाऱ्याच्या भांड्यात टाकलं. भिकाऱ्यानं पाहिलं, अरे सोन्याचं नाणं. त्यानं असं दाबलं, पातेल्यातलं पातीलाच दाबलं. काही असं खिसामा दाबतच. 5 शेण्या 2 शेण्या 3 शेण्या राहिल्यात ना, ते मधमा दाबतो, 20 वर काढतो, दानपेटी मध्ये टाकतो. त्या दाबा 2-4 नोटा फाटी जातीस, पण आठी देवावर येतो. काय करा, तरी पातेल्यातल्या पातेल्यात ते कॉईन दाबलं, पण ते पडलं कॉईन. समोर एक बाई बसली होती भिकारी, तिनं पाहिलं आणि ती त्याच्या जवळ आली, आणि ती त्याच्या शेजारी बसली, लाडी गोडी लावू लागली. त्याच्या लक्षात आलं नाही, ही लाडी गोडी काबर लावते, आज काय एवढं गोड बोलते. आणि त्या गोड बोलण्यातून त्यांचं एकमेकावर प्रेम जडलं. आता भिकाऱ्याचं प्रेम भिकाऱ्यावर जडेल ना. आता हे जे प्रेम करतात ना, हे काय चांगल्या पोरावर प्रेम करतात का? बुलेटवर फिरणारा, मावा खाणारा. अरे प्रेम करा, IPS कलेक्टर, ज्याच्याकडे पात्रता आहे त्याच्यावर प्रेम करा. कुणावर प्रेम करतात मला, कुणाबरोबर जातात तुम्ही निघून, त्याची लायकी नाही. याच्याकरता नाही आपल्या आई बापाने आपल्याला वाढवलं दादा. हाडाचं कार दिवसाची रात्र केली, अरे राब राब राबला, काळ्या मातीत जगला, आणि आपल्या लेकांसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. हे काय, हे असे ओंगळवाने प्रेमाच्या पाठीमागे लागण्यासाठी नाही दादा. म्हणून माझ्या मुली समान, बहिणी समान मुलींना एकच विनंती करेल, प्रेम करा, पण त्या प्रेमाने आपला बाप, आपली आई आनंदित राहील असं प्रेम करा. अरे ज्याला सगळं गाव घाबरतं, वाडा घाबरतो, त्याचं नाव ऐकलं की लोक थरथर कापतात. अरे तोच बाप पोरगी निघून गेल्यानंतर अरे त्या पोलीस स्टेशन मध्ये त्या पोलिसाच्या पायावर डोकं आपटतो.
आणि ढसा ढसा रडतो, साहेब काही करा हो, माझी लेक मला परत आणू दे. ती लेक परत आणली जाते आणि ती पोर सांगते, या बापाचा आणि या आईचा आणि माझा काही संबंध नाही. ढसा ढसा रडतो तो बाप. प्रेम करा, प्रेमाच्या विरोधात मी नाहीये, पण प्रेमाला सुद्धा पात्रता आहे दादा. म्हणून त्या भिकाऱ्याचं एका भिकारणीवर प्रेम जडलं. कशामुळे? तिनं ते 10 तोळ्याचं सोन्याचं नाणं पाहिलं आणि त्याच्यामुळे ती जवळ आली, प्रेम जडलं. प्रेमाचं रूपांतर लग्न सोहळा झाला, संसार थाटला गेला. बरेच दिवस झाले आणि एक दिवस ती लाडानं नवऱ्याजवळ बसली. का हो? प्रेमानं गप्पा मारू लागले. तेवढ्यामध्ये त्या भिकाऱ्यानं विचारलं, का ग तू असं काय पाहिलं माझ्यामध्ये, माझ्याशी लग्न केलं, माझ्यावर प्रेम केलं? खरं सांगू का, तुम्हाला पटणार नाही. अगं सांग, तुमच्या त्या भांड्यात ज्या दिवशी त्या सावकारानं 10 तोळ्याचं सोन्याचं नाणं टाकलं, त्या दिवशी मी तुमच्या प्रेमात पडले. कुठे ठेवलंय ते नाणं? ते नाणं त्या भिकाऱ्यानं, एक पडकी जागा होती, त्या पडक्या जागेमध्ये खड्डं केलं होतं आणि त्या खड्ड्यामध्ये ते नाणं बुजून ठेवलं होतं आणि पुन्हा भीक मागायला मंदिराच्या पायरीवर बसला होता. अहो आणा ना ते नाणं, मी सोनं नाणं अलंकार बनवेन. नाही, ते नाणं ज्या वेळेला आपल्याला संकट येईल, कोरोना काळ येईल, कोणी मंदिरात जाणार नाही, आपल्याला भिक्षा मिळणार नाही ना, त्यावेळेला ते सोन्याचं नाणं मोडून आपण आपला उदरनिर्वाह करू. आणि असाच एक प्रसंग आला. आणि एक दिवस दुष्काळ पडला, भुकीनं तानेनं व्याकुळ झाले आणि तिनं सांगितलं, अहो ते सोन्याचं नाणं गाडले जमिनीत, तेवढं काढून आणा, आपला कार्यभार साधला जाईल. म्हणून तो भिकारी ते नाणं काढायला त्या पडीक जमिनीमध्ये गेला. जायला लागला. जाता जाता नेमका त्याचा जाण्याचा रस्ता राजाच्या राजवाड्यावरून होता. त्या दरबारामध्ये राजाच्या दरबार राजा सिंहासनावर बसला होता. तोच ज्यानं सोन्याचं नाणं दिलं तो. आणि त्या सावकारानं, त्या राजानं पाहिलं, अरे या भिकारीला आपण 10 तोळ्याचं नाणं दिले सोन्याचं. म्हणून त्याला आवाज दिला, अ भिकारी दादा इकडे या. म्हणे काय, कुठं चाललात? म्हणे त्या पडीक जमिनीमध्ये तुम्ही काही वर्षापूर्वी दिलेलं सोन्याचं नाणं जमिनीखाली ठेवलंय, ते घ्यायला चाललोय. मला माणसाची ओंगळ पाय सांगायची आहे. आणि त्या सावकारानं सांगितलं, राजानं सांगितलं, थांब, ते तसंच राहू दे. इकडे सेनापती 10 तोळ्याच्या 10 नाणे घेऊन या आणि या भिकाऱ्याला द्या. ते 10 तोळ्याचे 10 नाणे आणले. किती तोळा झालं? 100 तोळा झालं. त्या भिकाऱ्याच्या हातात दिलं. मग आता भिकाऱ्याला 10 तोळ्याच्या नाण्याऐवजी 10 तोळ्याचे 10 नाणी मिळाली. मग मला सांगा, त्यानं कुठं जायला पाहिजे? घरी जायला पाहिजे ना.
पण नाही महाराज, तो वाड्याच्या बाहेर पडला. लेफ्ट मारण्याच्या ऐवजी डाव्या बाजूला जाण्याच्या ऐवजी तो उजव्या बाजूला वळला आणि राजाने आवाज दिला, इकडे ये. कुठं चालला? म्हणे ते 10 तोळ्याचं सोन्याचं नाणं काढण्यासाठी चाललंय. म्हणजे माणसाला कितीही मिळालं तरी माणसाचे पाय तिकडेच पडतात. का? माणसाची पाय ओंगळवाणी आहे. माणसाला कळतं तिथं जाऊन पिऊ नये, याच्याने लिव्हर खराब होतं, हार्ट खराब होतं. तरी माणसाची पावलं तिकडे जातातच. म्हणून माणसाची पावलं ओंगळवाणी आहेत. देवाची पावलं खूप सुंदर आहेत. म्हणून त्या देवाचं स्वरूप पहा, त्या देवाच्या स्वरूपाचा आनंद घ्या. इतकं सुंदर आहे महाराज, सुंदर सुरेख होतिले. परब्रह्म तेज भागले, ते व्योमी व्योम सामावले, नयनी ओमा. फार गोड वर्णन आहे. आणि त्या परमात्म्यामध्ये पाहावं, त्याचं भजन करावं आणि आपली जी इच्छा असेल त्या इच्छेचं फल प्राप्त करावं. पण माणसाला एक इच्छा आहे का? माणसाला अनेक इच्छा आहेत. आणि जशी इच्छा तशी देवता, तशी उपासना. जशी इच्छा तशी देवता, जशी देवता तशी उपासना. कोर्ट एकच आहे, पण कोर्टामध्ये प्रत्येकाचे जाण्याचे दरवाजे वेगवेगळे आहेत, पण न्याय एकच आहे. तशी शरीर एक आहे, माणूस एक आहे, भगवंत एक आहे, पण माणसाच्या कामना अनेक आहेत महाराज.